संजय राठोड जी आपल्या सोबत आहेत। साहेब काय सांगाल, पुन्हा एकदा आपण बाजी मारलेली आहे, पोहरादेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे। नक्कीच पोहरादेवीचा आशीर्वाद मलाही मिळाला आहे, पूर्ण सरकारला सुद्धा मिळालेला आहे आणि जनतेने परत महायुतीच्या सरकारला या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे। मला सुद्धा पाचव्यांदा संधी दिलेली आहे आणि नक्कीच चांगलं काम करून या ठिकाणी आम्ही दाखवू असंच मी सांगू शकतो। अनेक आरोप प्रत्यारोप झाले आपल्यासाठी, आपल्या पराभवासाठी स्वतः उद्धव ठाकरे आले, तेलंगणातले मंत्री आले होते, कसं पाहता याकडे? हो, स्वतः हे आले, घाणेरडी भाषा वापर केली त्यांनी। तेलंगणाचे मुख्यमंत्री दोनदा आले, 2 मंत्री त्या ठिकाणी कंटिन्यू होते, 2 खासदार होते, 10 आमदार होते आणि सर्व प्रयत्न मला पाडण्यासाठी त्यांचे झाले, परंतु जनता ही माझ्यासोबत होती आणि राज्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांनी केलेलं काम, सर्वसामान्य माणसासाठी घेतलेले निर्णय, हेच या ठिकाणी मला जनतेने परत विश्वासाने निवडून दिलेला आहे। आपल्याला निवडून दिलं, मेजॉरिटी झाली, मात्र संजय राऊतांना हा निर्णय काही मान्य नाही आहे। ते म्हणतात हा कुछ तो गडबड है इसमें। सतत संजय राऊतच्याच याच्यामध्ये गडबड आहे डोकी, म्हणजे चांगलं झालं तर आपल्या सोयीनं बोलायचं आणि त्यांच्या विरोधात गेलं की मग त्यांच्या मनाने बोलायचं। आता मला हे समजत नाही की या ठिकाणी हा निर्णय त्यांना मान्यच करावा लागेल आणि जर आता त्यांच्याजवळ असलेले आलेले लोक यांना सुद्धा तो मान्य आहे, आता त्यांना टिकून ठेवायसाठी ते अशा पद्धतीचं बोलत असतात। बरं, शपथविधी नेमका कधी होणार आहे, कोण शपथ घेणार, इथपासून सगळ्या प्रश्न पडलेले आहेत। मुख्यमंत्री कोण होणार, काय सांगाल? लवकरच हे तुम्हाला जाहीर होईल, वरिष्ठ नेते लवकरच या संदर्भात घोषणा करतील। पण मुख्यमंत्री पदासाठी देखील रस्सीखेच सुरू आहे का? किंवा भाजपकडनं देखील ते पद मागितलं जात आहे, शिवसेनेच्या आमदारांचं देखील मत आहे की एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे। नक्कीच या संदर्भात वरिष्ठ नेते घोषणा करणार आहेत, सर्व या ठिकाणी चित्र स्पष्ट होणार। तुमचं मत काय आहे? माझं मत तर खरं तर महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही लढलो, विजयी झालो, शिंदे साहेबांचं नेतृत्व होतं, शिंदे साहेबांसोबत मी आहे आणि म्हणून मला वैयक्तिक असं वाटतं की शिंदे साहेबांनी चांगलं काम केलं आहे। आपण ही कोट तयारीत ठेवलाय का मंत्रिपदासाठीचा? मी कोट कधीच शिवत नाही आणि मी कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे आणि संधी या ठिकाणी मला परत दिली तर चांगलं काम करून दाखवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।